सकाळी उठलं म्हणलं की कामाला सुरुवात होते आणि ती सुरुवात ना झाडू पोछापासूनच होते. तर झाडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर मग पोछा मारायला घेतलेलं होतं. सगळ्या घरात पोछा मारला आणि गॅलरीमध्ये पोछा मारायला आल्यानंतर ना अशी काहीतरी झाडांची अवस्था झाली होती. इतकं कडक ऊन पडायला लागलं ना सकाळ सकाळी, त्यामुळे झाडांना 2 टाईम पाणी घालावं लागतं. पाणी वगैरे घालून घेतलं आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करायला घेतलेली. देवपूजा झाल्यानंतर ना काहीतरी असं भूक लागल्यासारखं होतं, म्हणून म्हणलं चला गावाकडून भरपूर सारं त्यांच्या पप्पांनी आंबा आणलं होतं आणि असं काहीतरी पिकत घातलेलं होतं आणि उन्हाळा म्हणलं ना आंब्याचं सीझन असतो. तर इथं छान असं इकडे मग आंबा म्हणजे पिकलेलं पण होतं थोडंफार. म्हणलं चला चिरून खाण्यापेक्षा ना असं पिळून खाल्यामध्येच मजा असते. तर मस्त असं 1-2 आंबं पिळून खाल्लं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकला लागलेले होते. तर आज चवळीचा रस्सा बनवायचा होता, म्हणजे कुकरमध्ये डायरेक्ट मी तडका टाकणार होते. तर इथं कांदा, टमॅटो, कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं होतं. कुकरमध्ये डायरेक्ट तडका टाकला. त्याच्यानंतर मग चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये ना थोडंसं खरडा बनवायचं म्हणून मिरच्या भाजायला घेतलेल्या होत्या. छान असं चवळीचा रस्सा पण एकनं शिजलेली होती चवळी पण, त्याच्याबरोबरच ना खरडा पण बनवून घेतलेला होता. सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे केलं. आता इतकं गरम लागायला लागले ना, त्यामुळे सारखं काहीतरी थंड थंड खावं वाटतं, म्हणून म्हणलं चला आता आईस्क्रीम होतं फ्रीजमध्ये, ते काढून ना मस्त असं दोघांनी एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर मग इथं ज्वारी नीट करायची होती, ती बसून गॅलरीमध्ये ना ज्वारी थोडीशी नीट करून घेतली. त्याच्यानंतर ना मग संध्याकाळच्या वेळेला पोरं घरात असली की त्यांना सारखी भूक लागत असते, त्यामुळे दोघांना पास्ता बनवून दिलेला होता. पण पास्ता त्यांना असंच खायचं नव्हता, त्याच्यावरती चीज घालून खायचं, तर त्यांना दिलं ते चीज घालून. आणि संध्याकाळच्या वेळेला ना मस्त असं पिठलं आणि भाकरीचा बेत होता. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.